महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित मराठवाडा लातूर शहर आणि ग्रामीण धाराशिव बीड या जिल्ह्यातील या नवनियुक्त खासदारांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे प्रभारी, अत्यंत संघटनेतील ज्यांचा दीर्घ असा मोठा अनुभव आहे असे माननीय रमेश चेन्नीताला साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, आमचे नेते आणि CLP लीडर माननीय बाळासाहेब थोरात, या मंचावर उपस्थित असलेले आमचे विधान परिषदेतील सहकारी बंटी पाटील आणि माजी मंत्री लातूरचे सुपुत्र, मराठवाड्याचे सुपुत्र अमित देशमुख साहेब, धीरज देशमुखजी आणि नवनियुक्त खासदार सन्माननीय कल्याण काळे साहेब, शिवाजीराव काळगे साहेब आणि वसंतराव चव्हाण साहेब, माजी मंत्री मधुकरराव चव्हाणजी, त्र्यंबक नाना भिशेजी, अभय साळुंकेजी, अशोकराव निलंगेकर साहेब, वैजनाथ शिंदे साहेब, वजात मिर्जाजी, मंचावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित या तीनही जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मराठवाडा आणि काँग्रेसचं हे फार भावनिक असं नातं आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने सदैव मराठवाड्याला नेहमी झुकतं माप दिलेलं आहे. मराठवाड्यातून 3 मुख्यमंत्री आणि देशामध्ये 2 गृहमंत्रीचं कामसुद्धा या मराठवाड्यातून देशाच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने केलेलं आहे. म्हणून मराठवाड्याचं आणि काँग्रेसचं नातं हे अत्यंत भावनिक आहे असं मी मानतो. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल मराठवाड्याने 100% दिला त्याबद्दल मराठवाड्यातील काँग्रेसच्या आणि मराठवाड्यातील जनतेचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तीनही लोकांनी आत्ताच्या लोकसभेमध्ये, तीनही खासदारांनी पहिल्यांदा निवडून जाऊन लोकसभेमध्ये आपला आवाज अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवली. त्याबद्दल तीनही खासदारांचे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता पुढच्या लढाईसाठी तुमचं लगीन झालं, आता पुढचं लगीन आहे. आधी लगीन कोंडाण्याचं होतं, आता रायबाचं राहिलंय. आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण तीनही पक्षाचं हे सरकार जे चाललंय, फोडाफोडीचं, भ्रष्टाचारी, चोर, डाकू, लुटेरे, जेवढ्या उपाध्या लावता येईल तेवढे लावा, एवढं हे बदमाश सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिलं नाही. एवढं बेशरम सरकार कधी तुम्ही 60 वर्षात पाहिलं नसेल. असं सरकार महाराष्ट्राच्या बोकांड्यावर आहे. मला अमित देशमुख साहेब बोलताना म्हणाले, भ्रष्टाचारी नाही, हे लुटारूंची टोळी आहे आणि अख्खा महाराष्ट्राची तिजोरी साफ करताय. आता नवीन योजना सुरू झाल्या, लोकसभेमध्ये जिरवली आणि मताची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी, असं सुरू झालं. आता 1,500 मध्ये काय होतं काय? इलेक्ट्रिकचा बिल महिन्याला 1,500 वाढवला, फार 35% इलेक्ट्रिकचे बिल वाढवले. महागाई भरमसाठ सुसाट वेगाने पडते आणि हातात काय तर 1,500 रुपये. 1,500 अजून मिळाले नाहीत, पण 1,500चा बागुलबुवा केला जातोय. म्हणून तुम्हाला सांगतोय, आमच्याकडे एक म्हण आहे, आजा मेला आणि नातू झाला. म्हणजे घरातली संख्या बरोबर 1,500 देतील आणि 3,000 तुमचा खिसा कापतील. या चोरापासून सावध राहा माझ्या भगिनींनो. खरं तर तुम्हाला मी विनंती करतोय, महाराष्ट्रामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र 1 नंबरचा आहे. महिलावरील अत्याचार, महिलांच्या खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील तरुणी गायब आहे. अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हमी मिळेल असं वाटत होतं, पण महिलांच्या संरक्षणाची हमी नाही तर मतासाठी वाटेल ते म्हणून आज नवनवीन योजना आणून लोकांना बनवण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे.
मी विलासराव देशमुख साहेबांना त्यांच्या कामात त्यांच्याबरोबर मी काम केलंय. इथे आलो की विलासराव देशमुख साहेबांच्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या जीवनात करू शकत नाही, ओबीसी बांधव सुद्धा करू शकत नाही. याचं कारण असं आहे की 2004 मध्ये अमित भैया 2004 मध्ये या राज्यातील ओबीसींना 50% स्कॉलरशिप देण्याचा निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी पहिल्यांदा घेतला होता. हे महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना माहित आहे. कोणी किती मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू देत, महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. या नेतृत्वाने सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, राहुलजींचा एकच नारा आहे, जनगणना करा आणि ज्यांचा हक्क आहे त्यांना त्यांचा हक्क द्या. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हा नारा राहुलजींनी दिलेला आहे. त्यामुळे भांडण कोणी लावायचं झालं तरी ते होणार नाही आणि सर्व जनतेला न्याय मिळेल हा मला विश्वास वाटतोय. भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि आज जे चित्र पार्लमेंटमध्ये तुम्ही पाहताय, लोकसभेमध्ये ज्या निधड्या छातीचा आपला नेता लढतोय, बिनधास्तपणे लढतोय, ते 56 इंचाची छाती बने. काही जण म्हणे 400 पार, ले 400 पार. एक राहुल गांधींनी अशी जिरवली की 56 इंचची छाती 36 वर आली, बारीक बारीक होऊन गेली. वर मान करून बोलू शकत नाही. आता पळ काढावं लागतं. पार्लमेंटमध्ये आम्ही पाहिलंय, लोकसभेमधून घामसुरी मारते मोदींना, घामसुरी. राहुल गांधींचं नाव, पूर्वी त्या RSS वाल्यांना महात्माजी गांधींचं नावाने घाबरत होते आणि आज मोदी राहुल गांधीच्या नावाने घाबरतात. ही खरी आपली जीत आहे. आणि म्हणून ती 56 इंची छाती बारीक बारीक होत चालली आहे. कुठे दिसले छाती काढत होते, आता असे चालतात वाकून. ही गांधी किमया कोणाची असेल तर ही किमया आपले लोकप्रिय नेते राहुल गांधीचे आहे. आणि महाराष्ट्र नव्हे, देशामध्ये आज जे नाव जर चाललं असेल तर एकमेव नाव आहे, अगली आंधी केवल राहुल गांधी होगी. महात्मा जी के बाद अगर ये इतिहास लिखा जाएगा तो उसमें इतिहास में दूसरा गांधी है, राहुल गांधी होगा. यह आप कभी भूल नहीं सकते. म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हा सगळ्यांना विनंती, सर्व विदर्भ आपल्या मराठवाड्यातील 3ही जिल्ह्यातील लोकांना आम्ही विनंती करायला आलो. तुम्ही लिहून ठेवा, या शिंदे खोकेबाज सरकारचे दिवस भरले आहेत. भ्रष्टाचारी जेवढे होते तेवढे सगळे पळालेत, पार साफ झालेत. काल पाहिलं तुम्ही, लोकसभेच्या पूर्वी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार म्हणून देशाचे पंतप्रधान आरोप करतात आणि चौथ्याच दिवशी त्यांना सोबत घेतात, खांद्यावर हात टाकतात, विचारतात कैसे हो बेटा अजीत, कैसे हो सरदार, बहुत अच्छे हैं. सरदार ने बोला कितना खाया बेटा अजीत, सरदार 70,000 खाया. कितना खाया, 70,000 करोड़ खाया. बेटा अजीत बहुत कम खाया, तो इधर आ जा, तिजोरी की चाबी ले जा, जितना खाना है उतना खा जा, कुछ हमको दे जा और कुछ थोड़ा बहुत शिंदे को भी दे जा. म्हणून तिजोरीची चाबी दिली. आज ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या हातात तिजोरीची चाबी देत आहे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची भाषा करताय. अरे तुम्हाला या मातीमध्ये, मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या मातीत या राज्यातील सामान्य जनता गाडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं सरकार, सामान्य माणसाला उद्ध्वस्त करणारं सरकार, तिजोरीमध्ये खडखडाट असताना मतासाठी सरकारी तिजोरीचा उपयोग करून तिजोरी साफ करणारं सरकार. म्हणून या सरकारला घालवायसाठी आपण सर्व एका निर्धाराने, एका ताकदीनं
आपण एकत्र या. मी तुम्हाला विश्वासानं सांगेल की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वासानं मी सांगतो. सर्वकडे तोच वातावरण आहे. ज्याने लोकसभेमध्ये संविधान वाचवण्यासाठी जी लढाई लढली, देशासाठी संविधान वाचवण्याची लढाई लढला, आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढावं लागणार आहे. त्यांनी म्हणालं होतं, पाहिलं तुम्ही 2014 मध्ये, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता म्हणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? गहाण ठेवलाय गुजरातला. महाराष्ट्रात, माझ्या प्रिय महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला. हा नवा नारा घ्यावा लागेल, कारण सर्व उद्योगधंदे, सर्व संस्था गुजरातला पळवल्या जात आहेत. गुजरातच्या अदानीला 10 लाख कोटीच्या जमिनी मुंबईच्या मोक्याच्या जागा दिल्यात. मुंबई साफ होत चालली आहे. रोज नवा भूखंड विकला जात आहे. भूखंड विकून जवळच्या सगळ्या मित्रांचे घर भरण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. 1 नंबरचा महाराष्ट्र. आज महाराष्ट्राची अवस्था 11व्या नंबरवर ठेवली. 11व्या नंबरवर. जो गुजरात आमच्या मागे होता, गुजरात आमच्या पुढे गेलाय आणि महाराष्ट्र मागे आणला. या त्रिकुटाने केलंय. हेच भाई, भाऊ, दादा, करा सत्यानाश महाराष्ट्राचा. पूर्ण उद्ध्वस्त करायचं काम. एक उंचीवर होता महाराष्ट्र, आमची सरकार होती, काँग्रेसचं राज्य होतं. आम्ही नेहमी एक किस्सा सांगत असतो, आमच्या विदर्भातला किस्सा. आमच्याकडे या तिघांनी महाराष्ट्राची अवस्था काय करून ठेवली तुम्हाला सांग. आमच्याकडे एक चपराशी होता, महत प्रयासाने तहसीलदार झाला. तहसीलदार झाल्यानंतर एक बायको होती, त्याने दुसरी बायको केली. करतो आता तहसीलदार. पहिले जरा आमचे 9 वाली पातळवाली होती, दुसरी लुगडं साडीवाली. पहिल्यांदाच तहसीलदारांना झेंडा फडकवायचा होता 15 ऑगस्ट, म्हणून नवीन ड्रेस शिवायला दिला. त्या टेलरनी 14 तारखेला रात्री उशिरा ड्रेस आणून दिला. टेलर निघून गेला आणि या तहसीलदारांनी पॅन्ट घातला. पॅन्ट घाई शिवला असेल कदाचित, 4 बोटं पॅन्ट लंबा होता. मग काय करावं, सकाळी झेंडा फडकवायचा आहे म्हणून मोठ्या बायकोकडे गेलाय आणि म्हटलं, जरा पॅन्ट 4 बोटं लांब आहे, हे काप आणि शिलाई मारून ठेव. ते म्हणे, मला काही जमत नाही. तहसीलदार लहान बायकोकडे गेला. लहान बायकोला सांगितलं, पॅन्ट जरा 4 बोटं लांब आहे, याला काप आणि ठेव. ते म्हणे, मला सांगू नका, मी काही याच्यासाठी आली नाही. तहसीलदार टेबलावर पॅन्ट टाकला, वैतागला आणि जाऊन झोपला. काही झालं तरी मोठी बायको, तिला वाटलं साहेबांना सांगितलं पॅन्ट कापायला म्हणून. सगळे झोपले आहेत का बघितली, हळूहळू गेली, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली आणि ठेवली. पहाटेला उठली लहान बायको, साहेबांना सांगितलं कापलो नाही बाबा म्हणून. ती हळूहळू गेली, सगळे झोपले आहेत का पाहिली, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली आणि ठेवली. सकाळी उठला तहसीलदार, त्याला वाटलं झेंडा फडकवायचा आहे. याने आड नाही पाहिलं, उड नाही पाहिलं, कैची घेतली, 4 बोटं मोजली, कचकन कापली, शिलाई मारली, पॅन्ट घातला, पुन्हा घुटण्यापर्यंत आला, पुन्हा तहसीलदारचा चपराशी झाला. हे तिघेही जण महाराष्ट्राला 4 बोटानं कापत आहेत आणि महाराष्ट्राला चपराशी करत आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून या त्रिकुटानं घालवणं हा एकमेव उद्देश आपला असला पाहिजे. अमित भैया, अब तो आपके रास्ते साफ हो गए, चिंता की बात नहीं. बहुत बार नमस्कार करना पड़ता है, तो भी उसके तरफ किसी का ध्यान नहीं. हे आपण पाहिलंय. नमस्कार, कोणी नमस्कार नाही आणि चमत्कारही नाही. फक्त एक बोगी मात्र नांदेडची ठेवायची आहे, यांना घेऊन जायचं. तुम्ही डायरेक्ट गाडी मुंबईकडे न्या, पण मात्र नांदेडची बोगी अजिबात विसरायची नाही. कारण नांदेडकर काँग्रेसी हा आपल्या सोबत आहे, हे आपण कधीही विसरू शकत नाही. अरे काय इतिहास. गेले जा, काळी टोपी घाला. नशीब हाफ पॅन्टचे फुल पॅन्टवर यायला लागलेत काळी टोपीवाले, नाहीतर हाफ पॅन्ट घालून हातात काडी धरून फिरावं लागलं असतं. ही अवस्था करून ठेवली. जो होता है अच्छे के लिए. तेव्हा तुमच्या नेतृत्वाला आता झाडी मिळाली आहे. अख्खा मराठवाड्यामध्ये नाना भाऊ, बाळासाहेब आणि आम्ही सोबत आहोत. अमित भैया,
जास्तीत जास्त खासदार आमदार या मराठवाड्यातून निवडून येतील, हा आम्हाला विश्वास आहे. तो चित्र या ठिकाणी दिसतोय. आणि आपल्या बरोबर आपले नेते खरगे साहेब, राहुलजी, तुम्हाला सांगितलं मी एक शेर सांगतो आणि भाषण ऐकतो कारण खूप उशीर झालेला. तुम्हाला लढायचं आहे, आता थांबू नका. महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला गहाण ठेवण्याचं काम चाललं आहे, ते थांबवायसाठी आता लढायचं आहे. राहुलजींचा सभा मेरे चन्नीथाला साहब से मेरी रिक्वेस्ट है कि चन्नीथाला सर ज़्यादा से ज़्यादा सभाएं राहुल जी की, सोनिया जी की, खरगे साहब की महाराष्ट्र में दीजिए. आपको महाराष्ट्र में कांग्रेस नंबर 1 का पार्टी विधानसभा में दिखेगी, ये आपको हम विश्वास दिलाते हैं. एक शायर कहते हैं राहुल जी के बारे में, क्या कहते हैं? सूरज सितारे चांद मेरे साथ साथ रहे. क्या कहते हैं? सूरज सितारे चांद मेरे साथ रहे, जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ में रहे. शाखों से टूट जाए वो नहीं है हम, शाखों से टूट जाए वो नहीं है हम. आंधी से कोई कह दे कि औकात में रहे, उसका नाम है राहुल गांधी. और राहुल गांधी ने आज देश को बदल दिया है. आपण सगळे मिळून राहुलजींची ताकद वाढवूया, काँग्रेसची ताकद वाढवूया. अमित भैया आणि आमच्या नानाभाऊ बाळासाहेब, आमच्या महाराष्ट्रातील सर्व ताकदवर नेत्यांचा सहकार्य तुमच्या पाठीमागे सदैव राहील हा विश्वास देतो. आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.